नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. महाराष्ट्रात सोयाबीनच्या बाजारामध्ये मोठी तेजी येणार. सरकारने सोयाबीन खरेदी मर्यादा वाढवली. सोयाबीन 9,000 रुपये प्रति क्विंटल होणार. काय आहे लेटेस्ट अपडेट, काय आहे सविस्तर बातमी, चला तर जाणून घेऊया. सोयाबीन विक्रीसाठी आता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये खरेदी विक्रीच्या केंद्रामार्फत खरेदी विक्री केंद्रांवरती मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. परंतु आता सोयाबीन खरेदी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. राज्यांतर्गत जे काही जिल्हे आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये सोयाबीन खरेदी केंद्रांच्या मार्फत प्रत्येक जिल्ह्यावाईज सोयाबीन खरेदी जी काय आहे ती वाढवली आहे. हमी भावाने मोठ्या प्रमाणात आता खरेदी होणार आहे. याचा अर्थ असा आहे, जी काय आता वाशिममध्ये 50-60 रुपयापर्यंत सोयाबीन बाजारावर गेलेला आहे, तो येत्या काही दिवसामध्ये आपल्याला 70, 80, 90 रुपयापर्यंत सुद्धा सोयाबीनचा बाजारावर जाणार आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे खरेदी केंद्रामार्फत आता क्षमता वाढवलेली आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे यावर्षी अतिवृष्टी झालेली आहे. याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनला बाजारामध्ये तेजी पाहायला मिळत आहे. उज्जैन मंडी असेल, इंदोर मंडी असेल, या दोन मंडीमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आहे. हमी भाव आणि सरकार हेक्टरी मर्यादा कमी असल्यामुळे शेतकरी तक्रार करत होते. ऑगस्ट आणि सप्टेंबर 29 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होतं. त्यानंतर प्राथमिक अंदाजानुसार सरकारने जे काही हमी भावाची खरेदी आहे याच्यामध्ये वाढ करण्याचं ठरवलं. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाढ झालेली आहे हे आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. पहिलं आहे बघा, धाराशिवमध्ये 23.25 क्विंटल, नांदेडमध्ये 19.28, परभणी 20.20, हिंगोली 18.38, बुलढाणा 19.5, अकोला 19.67, जालनामध्ये 16.9, बीड 25.77, कोल्हापूर 43.26, सांगलीमध्ये 38.42, 31.14, धाराशिवमध्ये 35.25, त्याचप्रमाणे नांदेडमध्ये 19.28, परभणी 20.20, हिंगोली 18.38, बुलढाणा 19.05, अकोला 19.67, त्याचप्रमाणे वाशिम 22.95, बीड 25.77, सोलापूर 21.25, सांगलीमध्ये 38.42. अशा पद्धतीने आता सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे काय सरकारने आकडेवारी आलेली आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की पहिल्यांदा सुरुवातीला सरकार जी काही 10 क्विंटल पर्यंत खरेदी करणार होती, आता त्यामध्ये सरसकट 15-16 क्विंटल पर्यंत वाढ केलेली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान नंतर सरकारने केलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती आपल्याला मिळाली आहे. याचा अर्थ सरकारी सोयाबीन केंद्राच्या मार्फत आता मोठ्या प्रमाणात क्षमता वाढवलेली आहे. म्हणजे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे हे भरून काढण्यासाठी आणि त्यांच्या सोयाबीनला चांगली मागणी मिळण्यासाठी सरकारने हे गणित राबवलेलं आहे. आता या प्रत्येक जिल्ह्यामध्ये का वेगवेगळा चार्ट आहे, तर याचं गणित उत्तर असं आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे हे नुकसान वेगवेगळं आहे. या नुकसानीमध्ये आपण जर बघितलं तर सर्वात जास्त धाराशिव असेल, वाशिम असेल, अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, या जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झाले आहे. ज्या जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झाले आहे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात सोयाबीन खरेदी केंद्रांच्या मार्फत सरकार सोयाबीन खरेदी करणार आहे. वाढीव क्षमता यासाठी ज्यामध्ये जे काही सरकारने नुकसान केलेलं आहे त्या नुकसानीचा माध्यमातून भरपाई सरकार देणार आहे. राज्यातील मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे बाजारभाव यामुळे तळकणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला जून जुलै पर्यंत सोयाबीन बाजारभाव 80-90 रुपयापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे. परंतु जे काही वाढीव म्हणजे काही महिने आहे याच्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येणार आहे. कारण सोयाबीन यावर्षी मोठ्या प्रमाणात भिजले असल्यामुळे साठवणूक मोठ्या प्रमाणात होणार आहे. राज्यातील सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेट असतील, तूर बाजारभावाची लेटेस्ट अपडेट असतील, कापूस बाजारभावाची लेटेस्ट अपडेट असतील. सरकारने यावर्षी या तीनही पिकांची खरेदी केंद्राच्या मार्फत खरेदी चांगल्या प्रमाणात करण्याचं ठरवले आहे आणि जे काही बाजारभाव आहे हे सुद्धा चांगले दिलेले आहे. आणि खरेदी केंद्राच्या मार्फत जी खरेदी होणार आहे प्रति हेक्टरी खरेदीचे पर्सेंटेज सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. याचा फायदा शेतकरी वर्गाला होणार आहे. येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन, कापूस, तूर या तिन्ही पिकांचे बाजारभाव तेजीत जाणार आहे. सोयाबीन, कापूस, तूर, कापूस यांचे बाजारभाव तेजीत जाण्याचं कारण म्हणजे अतिवृष्टी. दुसरं म्हणजे 14 लाख हेक्टरचं नुकसान ऑगस्टमध्ये झालेलं आहे आणि 16 लाख हेक्टरचं नुकसान सप्टेंबरमध्ये झालेलं आहे. यात प्रामुख्याने हे 3 पिकांचा समावेश होता. येत्या काही दिवसामध्ये हे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. आपल्याला याविषयीचा अंदाज कसा वाटला कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपण जो डेटा घेतलेला आहे हा संकेती नाशिक स्थळाच्या माध्यमातून घेतलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.